हल्ली माझी मेड जास्त सुट्ट्या घ्यायला लागली आहे. म्हणजे मी जास्त विचारणाऱ्यांपैकी नाहीये. मला असं वाटतं हा कधीतरी घेतली पाहिजे त्यांना पण आरामाची गरज आहे. पण हल्ली 2-2, 3-3 दिवस प्रत्येक आठवड्यात हे थोडंसं जास्त होतंय मला असं वाटतं. फोनवर बोलत बोलत नेहमी ती एंट्री करते. कंटिन्युअस फोनवर असते. येते फोनवर बोलत बोलत आणि जाते पण फोनवर बोलत बोलत. आणि ही मला तिची स्ट्रॅटेजीच वाटते बरेचदा. एरवी ती खुसूर फुसूर करून अगदी एवढी हळू बोलते की काहीच ऐकायला येत नाही. पण कधी कधी ती एवढ्या मोठ्याने बोलते, मला असं वाटतं मला ऐकवायलाच बोलते. कारण तिचे विषय असे असतात की या बाईने तिला गिफ्ट दिलं, त्या बाईने तिला हे दिलं, वाढदिवस होता मुलाचा तर तिला असं असं मिळालं. एकदा असं झालं की तिला विचारलं तू काल का नाही आली, तर म्हणाली तुम्ही माझं व्हॉट्सअप स्टेटस नाही बघितलं, माझा वाढदिवस होता. म्हणजे मी सकाळी उठून तिचा व्हॉट्सअप स्टेटस बघायचा. आज मी ठरवलंच होतं तिला विचारायचं आणि योगायोगाने आज ती नेहमीपेक्षा लवकरच आली. नेहमीसारखी फोनवर बोलत आली. मग मी वाट बघितली, आता ठेवेल नंतर ठेवेल. अगदी इकडे तिकडे पुसते, कचरा काढते, सगळं करते, पण फोनवरच बोलते. कारण तिला एक्सपेक्टेड होतं की मी काहीतरी तिला आता विचारणार आहे. शेवटी तिचं काम संपलं पण फोन काही संपला नाही. जायला लागली तेव्हा म्हटलं ये थांब आता. तेव्हा ती अशी चपापली आणि मग असं वळून बघितलं. थोडंसं घाबरल्यासारखं मला वाटलं, खरं खोटं माहिती नाही. मग मी तिला म्हटलं अगं हल्ली तुझ्या जास्त सुट्ट्या होत चालल्या आहेत. मग म्हणाली हो बाई सगळे असेच म्हणतात. हसून सांगते मला. मी म्हटलं हा हसण्याचा विषय नाहीये. मग म्हणाली मी आजारी पडली होती, मला उलट्या होत होत्या, माझी नस फुगली होती. एवढी मोठी मोठी कारणं एका दिवसाच्या सुट्टीसाठी. आणि आज एकदम खडखडीत बरी. मी म्हटलं अगं शिळं वेळ खातेस का, तर म्हणाली नाही हं, मी सकाळी ताजं खाते, संध्याकाळी ताजं खाते. आणि माझा प्रश्न विचारल्यावरती एवढी उत्तरं देते, एवढी कारणं देते, एवढं फिरवते, एवढं घुमवते की मीच विसरून जाते की काय मी प्रश्न विचारला होता तिला. तिची तब्येत फिट अँड फाईन आहे की नाही माहिती नाही मला, पण तिची स्ट्रॅटेजी मात्र अगदी फिट अँड फाईन आहे. तिला बरोबर माहिती आहे की तिच्या मॅडमला कसं हाताळलं पाहिजे. मला आलाय असा कधी अनुभव? काय बरोबर बोलते तुम्ही?